कृष्ण हरी मंडळी, कसं काय चाललंय? मजेत आहेत का? आज ब्लॉग माझ्यापासून, कारण मम्मीला आज उपवास आहे आणि तिला काम आहे, त्यामुळे ती आली नाही. ही उसवाऊला काही येणार आहे. आज तुम्हा सर्वांना नागपंचमीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. या म्हणलं आजच मी हे करावं, व्हिडिओ काढावं. बाबा ऊस तोडते तो ऊस तोडला. खाई नाही पडले नाही लागले. बोला की काहीतरी. काय एवढा उत्साह सगळेजणच तोडायला या, सगळेजणच तोडाया, सगळेजण मिळून ऊस लागाय आम्हाला. इकडे आपलं मुरगा हा का. चौथी 4 वर्षाचा ऊस आहे मित्रांनो. आख्यांना नागपंचमीच्या शुभेच्छा द्या की. आख्यांना ज्यांना बायको त्यांना तर काय गरज नाही शुभेच्छा द्यायची, का तर नागिन पहिलीच घरात आहे, त्याच्यामुळे नागपंचमीच्या गरजच नाही पडत ना शुभेच्छा द्यायची. आता ठेवलंय नाग असला तरी ती नागिन आहे. एकदा ती खवाळीमध्ये ह्याची जिरी होतीच नागाची. त्याच्यामुळे नागपंचमीच्या सगळ्यांना आम्ही तसं नाही म्हणत शाळेत. आम्ही म्हणतो नागपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा, आणि पुन्हा म्हणतो नागासारख्या मैत्रिणीला नागपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा. बरोबर आहे का नाही? नागिन नाही ना जवळ जवळ प्रत्येकाच्या घरात आहे, त्याच्यामुळे नागाने चाल करायचीच नाही. किती वळवळ केलं ना नागाने, नागाचा सिस्टीम काय माहितीये का? तात्पुरता फूस 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 करतो. नागिन जवळ आली की नागा वाकिवतो. तसं नाही, तोंडाव गोड बोलायचं आणि मागून नागासारखं फुसफुस करायचं, आणि आख्याला त्याच्यामुळं नागपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा. बरोबर आहे का नाही? तोंडाव गोड बोलायचं आणि मागून नागासारखं फुसफुस करायचं. नागपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा. 80% नागिन आहे ना फुसफुस करते, फुसफुसच करते. 80% तर फुसफुस करते. 20% जरा डिप्रेस आहे, शांत आहे. मला वारवाळा जायची गरज नाही. वारुळाला कालच गेलत्या की अख्ख्या बायका. वाडाला 7 पेऱ्या घ्यायच्या, पण वारुळा का नाही घेत बरं? वारुळाला त्याच्यात नागोबा असतो, त्यांना माहिती. नाटक केलं तर नागोबा चाल करीन आपल्या, फुसफुस करीन. फुसफुस करीन. ते बी काय म्हणतात माहिती का? तू आजच्या दिवस फुसफुस करशील रे. आजच्या दिवस त्या माफी 2 दिवस माफी असती. 2 दिवस माफी असते. मग तू कुठं जातोय पुन्हा? माझ्याच तडे घेते. तिसऱ्या दिवशी वारुळापाशी जाणारच आहे का नाही? त्यामुळे चाल कुणी करावं नाही. 2 दिवस काय नाही करीत नागोबा. दिसलेलं चांगलं असतं. चांगलं असतं पण दिसणार नाही तो. का बरं? घरचा नागोबा बी लय फुसफुस करतोय, काय सगळ्यांनी ध्यान ठेवा. बाहेरच्या नागिनीला चाल करून धावतोय. सगळ्यांना जी बाहेरच्या नागिनीला चाल करतोय त्यांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा. माझ्याकडून पण बरं का. हार्दिक शुभेच्छा. आपापल्या बायकांना नागिन आहे ना, घरची नागिन ऐकूनच घेत नाही. आपापल्या बायकांना असं म्हणायचं, तोंडा गोड बोलायचं आणि मागून नागिण्यासारखं फुसफुस करायचं. आजचे दिवस गोड आग. आजचे दिवस आहेत ना. नाही काय केलं तर काय बनायचंच नाही. काय बाया नादच नाही करायचं. काय अजून किती राहिलंय ऊस तोडायचा? आज आपल्याला कर्जतला जायचंय. आज नवीन गिफ्ट आणायला.
तुम्हाला आता सांगू नका डायरेक्ट सरप्राईज द्यायचं. सबस्क्रायबर देऊ ना. सबस्क्रायबर नसतं सबस्क्रायबर दे. सबस्क्रायबर नसतं त्याचं सरप्राईज. सबस्क्रायबर तुम्हाला सांगत नाही मित्रांनो, तुम्हाला डायरेक्ट ओपन करून आज एक खरेदी बघा. सांगायचं नाही, डायरेक्ट दाखवायचं. जायचंय थोड्या वेळाने. लय दिवस चाललंय घ्यायचंय घ्यायचंय घ्यायचंय. तुम्ही म्हणता गायाच आणायच्यात, गाया पण आणायच्यात. गाया तर आहेत पण अजून एक नवीन आणायचे. एक 2 3 4 4 लय मोठे गवळ झाले. 5वा चाललाय. लय मोठे झालेत. नागिन चल. नागिन चल इथं भाऊ रागायला. हो काय लय रोज येडेवाणी करीत असती. आज जरा धाव चाल धाव तुझी जरा. हो का किती मोठा नारे. लय मोठा वाहंडा आहे तो. असा आपला ऊस मुरून टाकायचा आहे त्यामुळे घालतोय. हे आपल्या मुर्गास किंग नावाचा नेपियर आहे. ह्याला शेणखत म्हणजे काय म्हणते त्याला, शेणखत आहे ना. ती पाऊस आला की काय होतंय, ती रिमझिम आली की अख्खं जात आहे. तिथं खड्डा खांदलाय ती अख्खं जात आहे ह्याच्यात. त्यामुळं किती वाढलंय बघा. काय झाले, कोण आहे, काय झालं तुम्हाला? बाहेर बघत आहे आपाची बाहेर कुठून आहे. मला वाटलं काय झालं काय नाही. थांबा मी चालेल, तुम्हाला दिसत नाही त्याची मेनी वायर दिसत ना तुम्हाला. पुढे हे वायर काय हे होय. ती नाही अगं मग कुणाशी दुसरी बाकी आरती. तिकडं कुठं जायचंय तर आपल्याला इकडेच तोडायचंय. व्हायचं खायला काढलं पावसा पाण्याचं सकाळ सकाळ आली म्हणजे हा बाळा आलंय. बंद बंद. किती काळा काळा ढग आले बघा. मेहंदी बघा माझी किती रंगली. थोडीच काढली आपली. कथा बसून म्हणले चला काहीतरी आपला उद्योग करावं. बसून तरी काय करायचं. सॉरी नागिन आली. हे बघा कुठे नागिन आली. दिल्लीची नागिन निघाली. मी फुसफुस केलं हा तरी आज नागिन तपली चाल धावणारच. दिल्लीची नागिन निघाली चाललंय. बोलायचं चाललंय. तुला ही जेव्हा मध्ये कळण तू ही करताना. नागाने फुसफुस केलं तरी आज नाग शांत बसणार. आज नागिन तपली चाल धावणार. हा तोंडावर बोलायचं आणि मागून नागिनीसारखं फुसफुस करायचं. त्यांना नागपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा असं करायचं. मग तर लय अवघड आहे बाबा. साड्या कुठं शिकून आली? मला माहिती अख्खं सोपं साधं म्हणायचं नाही आपल्याला. तुम्हा सर्वांना नागपंचमीच्या खूप खूप शुभेच्छा. तुझ्या आधी दिल्या मी शुभेच्छा. माझ्याकडून काय आपापल्या नागांना नागपंचमीचे ध्यान ठेवा. तुम्ही सण करायला जाता फुसफुस करतात. आपापल्या नागाला ध्यान ठेवा. तुम्ही गुत्तान सणाच्या नादात आपला नाग दुसऱ्याच नागिनी का जायचं घेऊन. काय ना काय तो दाजींचं काय नसतं. हा काय नसतं खोटं काल मला एक जण म्हणलं खोटं बोलतात. माझ्या बरोबर लग्न करतो. बरोबर आहे. मग करायचं तुम्ही. मी म्हणलं ना त्या म्हणायचं मला बी कामाला माणसं कमी पडतात. माझा ऊस वाहून होईल. मी म्हणलं मला एक जण स्वयंपाकाला आणि एक जण ऊस व्हायला गायाचं करायला. हा मी नको म्हणतोय पुढं हो. तरी सोरा काय म्हणते माहिती का. दादा करा म्हणते ती लय ताप देती. होत नाही करायचं म्हणजे नकोला का म्हणलं हान ती मरणाची चापा चापा.
जी दुसरी आणली का नागिन ही मम्मी हाणते, ही मम्मी. तिचा जीव घेईन म्हणलं ही तिला उसवायला ठेवायची का तिला स्वयंपाक करायला ठेवायची काय बाई करावा, काय नाही. हा ती दुसरीला आणल्यावर चला बाय बाय.